काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आज घेणार देशमुख कुटुंबियांची भेट। मसाजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर पदाधिकारी होणार सहभागी। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता। कबरी उखडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप। संभाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं चिमूर शहरामध्ये तणाव। शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशनच्या समोर गर्दी। आरोपीला अटक। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख। तर अनाजी पंथच्या कितीही पिढ्या जन्मल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांना निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात हायकोर्टाची नोटीस। वडेट्टीवारांनी स्टॅम्प पेपर पत्नीच्या नावे खरेदी केल्याचा आक्षेप। 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश। सेन्सॉर बोर्डकडून जातीय शेरेबाजी धमकावल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं उद्योग मंत्र्यांचं आश्वासन। अॅट्रॉसिटी दाखल करा, विरोधकांची मागणी। आता दुकानांच्या मराठी पाट्यानंतर मुंबईतील हॉटेल्स, उपाहारगृह आणि दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। फोर्टमधल्या हॉटेल्समध्ये जाऊन दिले पत्रक। मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली। आर्थिक पाहणी अहवालातली आकडेवारी। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल। कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता देण्यास सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।